राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे वरळीतील कोळीवाड्यामध्ये आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं होतं। दोन्ही नेते समोरासमोर आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता। एकनाथ शिंदेने थेट आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात लक्ष घालणं सुरू केल्यानं आगामी काळात ठाकरे आणि शिंदे सामना अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। वरळीत शिंदे आणि ठाकरेंचा सामना। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की। नारळी पौर्णिमेला वरळीच्या कोळीवाड्यात हाय व्होल्टेज ड्रामा। वरळीत नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने आले होते। यावेळी दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांना जाण्यासाठी मार्ग करून दिला। कोळी बांधवांसोबत नारळी पौर्णिमेचा सण साजरा करण्यासाठी नेहमीप्रमाणे आदित्य ठाकरे आले होते। त्याच वेळी एकनाथ शिंदे तिथं आले होते। दोघांमध्ये अगदी काही फुटांचं अंतर राहिलं होतं। एकाच वेळी दोन्ही नेते एका ठिकाणी आल्यानं कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। एकनाथ शिंदे तिथून जात असताना आदित्य ठाकरे त्यांच्याकडे पाहत होते अशी माहिती आहे। बघत होतो गडबड काय चालली, बाकी काय नाही। मी कोळीवाड्यात येतो तेव्हा मला नेहमी आनंद होत असतो आणि तोच आनंद घेऊन मी इथे आज आलेलो आहे। काय जास्ती लोकांना काही लोकांना महत्व द्यायचं नसतं, तसं आम्ही त्यांना महत्व देत नाही। लाडली बहनों ने राखी बांधी है और मुझे खुशी है कि कोलीवाड़ा में सब लोग एक साथ होकर ये त्यौहार मनाते हैं और उसमें उन्होंने मुझे आज बुलाया है। रक्षाबंधन हुआ, राखी बंधन हुआ है। ये तमाम लड़की बहनों को मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। बहुत बहुत उसके निमित्त कुछ कहना चाहेंगे? नारली पूर्णिमे के सभी लोगों को बहुत बहुत शुभकामनाएं। दरम्यान एकनाथ शिंदेंच्या वरळीतील हजेरीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं खोचक टोला लगावला, तर राज्यकर्त्यांकडून असा गोंधळ अपेक्षित असल्याचा टोला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने लगावला। तर चांगली गोष्ट आहे की त्यांना एकतरी वरळी कोळीवाडा एवढा मोठा आहे हे तरी समजलं। आणि मी तर ज्यावेळी ते भेटले त्याने बोललं की साहेब दरवर्षी येत चला, तुम्हाला किमान माहीत तरी पडलं असेल। राज्यकर्त्यांनी कुठेतरी कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांचीच आहे। एखादा जर एकमेकांच्या समोर येत असेल किंवा एखादा वेळेचा हे ठेवून एकमेकांच्या बरोबर समोर न येण्याचा आणि कार्यकर्त्यांचा संघर्ष टाळण्याचा प्रयत्न त्यांनी करणं गरजेचं आहे। परंतु आव्हानाला आव्हान देण्याच्या बाबतीमधली जी वेळेला एखादी परिस्थिती निर्माण होते आणि ते राज्यकर्त्यांच्या माध्यमातून होत असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे। कायदा सुव्यवस्था आणि कायद्यामधलं राज्य पाळण्याची जबाबदारी ज्या सरकारची आहे त्या सरकारमधल्याच असलेल्या लोकांनी ती काळजी घेणं गरजेचं आहे। दरम्यान शिंदे आणि आदित्य ठाकरे समोरासमोर आल्यानं झालेल्या राड्यात धक्काबुक्की झाल्याचाही आरोप होतोय। त्या प्रकरणी युवा सेनेच्या सिद्धेश शिंदेविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिद्धेश शिंदेंवर महिला शाखा प्रमुखाला धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे। ते आक्रमण आमच्यासाठी नव्हतं, ते सगळे साहेबांच्यावर येत होते। साहेबांना त्यांच्या बॉडीगार्डनी तर प्रोटेक्ट केलं होतं, त्यांनी काय केलं चारी बाजूने आम्हाला टार्गेट केलं। म्हणजे एकदम रशली आमच्या अंगावर आले। म्हणजे तो टार्गेट काय मला मारण्यासाठी नव्हता, मी सामान्य कार्यकर्ता आहे, मला मारण्यासाठी नव्हता। त्यांचा उद्देश होता की तो पूर्ण जून साहेबांच्या अंगावर हे करायचं। ज्या हिशोबाने ते लोक घोषणाबाजी करत होते, ज्या हिशोबाने ते आक्रमण झाले। धक्काबुक्कीच्या आरोपावरून दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली। कोणत्याही संघर्षाला तयार, जर कोणाला आमच्याशी संघर्ष करायचा असेल, तो सगळा विषय मला दाखवतो, तर कोणताही संघर्ष आमची त्या संघर्षाला तयार आहे। जर आम्ही तुम्ही पाहिलेल्या निवडणूक आयोगाशी आम्ही संघर्ष करतो, तर हे संघर्ष आमच्या रस्त्यावरच्या शिवसेनेच्या पाठीला पुजलेले आहेत ना। वरळी कोळीवाड्याने माननीय आदित्य ठाकरे असताना राज्याचे डेप्युटी सीएम पोलिसांचा फौजफाटा जाऊन दादागिरी करत असतील, त्याची दादागिरी बोलून टाकतो। आता सांगतो, हा दादागिरी करूच नका, तुमची दादागिरी तिथे फडणवीसच बोलून टाकतायत। तिकडे फार गर्दी झाली होती, चेंगराचेंगरी पण दिसत होती। आता अनेकांचे व्हिडिओज CCTV असतील ते सगळे चालू होते। हे सगळं तपासलं पाहिजे। खरोखरच असं काही झालं असेल तर ते गंभीर आहे
परंतु मला असं वाटतं कुठल्याही गोष्टीची पहिले शहानिशा करायला पाहिजे की नेमकं काय झालं होतं. आपण फुटेज नक्कीच तपासलं पाहिजे आणि यामध्ये जर का खरंच कोणी दोषी असेल, मुद्दामून कोणीतरी महिलेला धक्काबुक्की केलं असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय. त्यामुळे जशा निवडणुका जवळ येतील तसा शिंदे ठाकरे सामना अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.